टोकन्स इन सी अँड C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्यात शिकणार आहोत टोकन्सचे स्वरूप आणि त्यांचा वापर. हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू. आपण कॉमन एरर्स आणि सॉल्युशन्स ही पाहणार आहोत. यासाठी आपण उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरणार आहोत. परिचयासहित सुरुवात करूया. टोकन हा डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट्स आणि आयडेंटिफायर्स साठी वापरला जाणारा शब्द आहे. प्रोग्राम पासून सुरुवात करू. मी एडिटरवर आधीच कोड लिहिला आहे. तो उघडू. फाईलचे नाव tokens.c आहे. प्रोग्राममध्ये व्हेरिएबल्स इनिशियलाइज करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू. कोड समजून घेऊ. ही हेडर फाइल आहे. हे मुख्य फंक्शन आहे. इंट हा कीवर्ड आहे. कंपाइलरला कीवर्ड्सचे अर्थ माहित असतात. a हे इंटिजर व्हेरिएबल आहे. ह्याला 2 ही व्हॅल्यू दिली आहे. ह्याला इनिशियलायझेशन म्हणतात. जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला डिक्लेरेशन ऑफ द व्हेरिएबल म्हणतात. b हा कॉन्स्टंट आहे. b ला 4 ही व्हॅल्यू देऊन तो इनिशियलाइज केला आहे. रीड ओन्ली व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट हा कीवर्ड वापरतात. कीवर्ड्स आणि कॉन्स्टंट बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाइड्सवर परत जाऊ. कीवर्ड्सचे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत. व्हेरिएबलचे नाव म्हणून कीवर्ड्स वापरता येत नाहीत. सी मध्ये एकूण 32 कीवर्ड्स आहेत. ऑटो, ब्रेक, केस, केअर, इनम, एक्स्टर्न हे त्यापैकी काही. कॉन्स्टंट्स म्हणजे न बदलणाऱ्या व्हॅल्यूज. प्रोग्राम कार्यान्वित होतेवेळी त्यात बदल होत नाही. कॉन्स्टंट्सचे 2 प्रकार आहेत, न्यूमरिक आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट्स. प्रोग्रामवर जाऊ. व्हेरिएबल सी चा डेटा टाइप फ्लोट आहे. त्याला 1.5 ही व्हॅल्यू दिली आहे. डेटा टाइप हा नियम निश्चित केलेला फायनाइट म्हणजेच मर्यादित संच असतो. येथे डी हे व्हेरिएबल आहे. केअर आणि सिंगल कोट्स आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते. डी हे कॅरेक्टर व्हेरिएबल असून त्यात a ही व्हॅल्यू संचित केली आहे. इंट, डबल फ्लोट आणि केअर हे डेटा टाइप्स आपण सहज समजू शकतो. a, c आणि d हे व्हेरिएबल्स आहेत. आता स्लाइड्सवर जाऊ. डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स बद्दल अधिक जाणून घेऊ. इंटिजर डेटा टाइप पासून सुरुवात करू. हे इंट म्हणून घोषित केले जाते. जर इंटिजर प्रिंट करायचा असेल तर %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरतात. त्याचप्रमाणे फ्लोट पॉइंट नंबर्स साठी फ्लोट आणि %f वापरला जातो. कॅरेक्टर डेटा टाइप साठी char आणि %c वापरले जाते. डबल डेटा टाइप साठी डबल आणि %f फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला जातो. डेटा टाइप्सची मर्यादा पाहू. इंटिजर डेटा टाइपची मर्यादा, फ्लोटिंग पॉइंट ची मर्यादा, कॅरेक्टरची मर्यादा आणि डबल ची मर्यादा. व्हेरिएबल मध्ये संचित होणाऱ्या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये. व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ.
व्हेरिएबल म्हणजे डेटा नेम. ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते. प्रोग्राम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात. वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते. व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत. उदाहरणार्थ जॉन, मार्क्स, सम इत्यादी. प्रोग्रामवर परत जाऊ. प्रिंटफ हे फंक्शनचे आयडेंटिफायर नाव आहे. स्लाइड्सवर जाऊ आयडेंटिफायर्स बद्दल शिकू. आयडेंटिफायर्स ही यूजर डिफाईन्ड नावे असतात. आयडेंटिफायर ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात. ह्यात अपर केस आणि लोअर केस वापरता येतात. पहिली अक्षर हे अल्फाबेट किंवा अंडरस्कोर असले पाहिजे. प्रोग्रामवर जाऊ. व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स इनिशियलाइज्ड केले आहेत ते प्रिंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. सेव्ह करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टी कीज एकत्रितपणे दाबा. कंपाइल करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस tokens.c स्पेस -o स्पेस टोक आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा ./tok. आउटपुट दाखवला जाईल. दशांश चिन्हानंतर 6 व्हॅल्यूज बघू शकतो. येथे 2 व्हॅल्यूज आहेत. येथे काय झाले ते शोधून प्रोग्रामवर जाऊ. कारण आपल्याकडे %.2f आहे. याचा अर्थ दशांश चिन्हानंतर 2 व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो. आपल्याला आउटपुट मध्ये दशांश चिन्हानंतर 3 व्हॅल्यूज हव्या आहेत. म्हणून %.2f च्या जागी %.3f टाइप करू. सेव्ह करा. टर्मिनलवर जाऊन कंपाइल करून कार्यान्वित करा. आता दशांश चिन्हानंतर 3 व्हॅल्यूज दिसतील. हाच प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वित करू. प्रोग्रामवर जाऊ. ह्यात काही बदल करू. प्रथम Shift, Ctrl आणि S कीज एकत्रितपणे दाबा. फाईलला .cpp हे एक्सटेन्शन देऊन सेव्ह करा. हेडर फाइल बदलून आयोस्ट्रीम करा. यूजिंग स्टेटमेंट समाविष्ट करून सेव्ह करा. प्रिंटफ स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट लिहा. C++ मध्ये ओळ लिहिण्यास काउट आणि 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स वापरतात. सर्च फॉर आणि रिप्लेस टेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करा. टाइप करा प्रिंटफ नंतर ओपनिंग ब्रॅकेट. कॉलम मध्ये टाइप करा काउट आणि 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स. रिप्लेस ऑल वर क्लिक करून क्लोज बटन दाबा. फॉर्मॅट स्पेसिफायर आणि \n ची गरज नाही. ते डिलीट करा. कॉमा ही डिलीट करा. टाइप करा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स. सेव्ह करा. क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा. टाइप करा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स. पुढे डबल कोट्स मध्ये टाइप करा \n. सेव्ह करा. प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. कंपाइल करण्यासाठी टाइप करा g स्पेस tokens.cpp स्पेस -o स्पेस टोक1. येथे टोक1 आहे कारण tokens.c या फाईलच्या टोक ह्या आउटपुट पॅरामीटर वर आपल्याला ओव्हरराइट करायचे नाही. एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा ./tok1. एंटर दाबा. आपल्याला आउटपुट दिसेल.
या संबंधीच्या कॉमन एरर्स पाहू. प्रोग्रामवर जाऊ. समजा बी ला 8 ही व्हॅल्यू दिली. सेव्ह करा आणि पहा. टर्मिनलवर जाऊन प्रॉम्प्ट क्लिअर करा. हे कंपाइल करा. tokens.cpp फाईलच्या 7व्या ओळीवर एरर दिसेल. असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल बी. प्रोग्रामवर जाऊ. कारण बी हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट्स म्हणजे न बदलणाऱ्या व्हॅल्यूज. त्या प्रोग्राम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत. हे एरर देत आहे. ती दुरुस्त करू. हे डिलीट करून सेव्ह करा. हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. कंपाइल करून कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. आणखी एक कॉमन एरर बघू. प्रोग्रामवर जाऊ. समजा सिंगल कोट्स द्यायला विसरलो. सेव्ह करा. हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. हे कंपाइल करू. tokens.cpp फाईलच्या 9व्या ओळीवर एरर दिसेल. A was not declared in the scope. प्रोग्रामवर जाऊ. ह्याचे कारण सिंगल कोट्स मध्ये असलेले काहीही कॅरेक्टर व्हॅल्यू समजले जाते. येथे डी हे कॅरेक्टर व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे. ही एरर दुरुस्त करू. 9व्या ओळीवर सिंगल कोट्स टाइप करू. सेव्ह करून कार्यान्वित करा. टर्मिनलवर जाऊ. हे कंपाइल करू. हे कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. स्लाइड्सवर जाऊ. थोडक्यात आपण शिकलो इंट, डबल, फ्लोट इत्यादी डेटा टाइप्स. व्हेरिएबल्स उदाहरणार्थ इंट a is equal to 2. आयडेंटिफायर्स उदाहरणार्थ printf आणि कॉन्स्टंट उदाहरणार्थ डबल कॉन्स्ट b is equal to 4. असाइनमेंट. सरळ व्याज कॅल्क्युलेट करणारा सी प्रोग्राम लिहा. सूत्र सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.